कमी देवा काही नेनू गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदी आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळी साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदी आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदी आवडीने पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकारा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलू पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेणे भूलतो वचने अति भाविका या बालसंस्कार शिबिरामध्ये प्रतिवर्षी वर्धपान दिन व्हावा म्हणून ताडेश्वर आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था माझे मित्र हरिभक्तपरायण कीर्तनाचार्य मृदंगाचार्य वारकरी संप्रदायाचे रत्न पांडुरंग महाराज वैरागर आपलं देणं असते काही ना काही मग तो माणूस कोणत्याही व्यवहारात राहू द्या कोणत्याही क्षेत्रात राहू द्या पखवाज शिकलेत म्हणून पखवाजाची सेवा कीर्तनातच करावं
असं काही नाही. कारण जर ती सेवा पखवाजाची कीर्तनातच केली तर पुढच्या पिढीला काय मिळणार आहे? म्हणून आपल्याकडलं ज्ञान समोरच्या पिढीला द्यावावं म्हणून वारकरी शिक्षण संस्था निर्माण केलेली आहे. या वारकरी शिक्षण संस्थेत येणाऱ्या पिढीला त्याचा आवाज लई आलाय. आपण जन्माला आल्यावर देवानं आपल्याला देह दिलाय म्हणून आपल्यालाही देवाचं देणं असते. साधू संतांना आपला पारमार्थिक रस्ता दाखवलाय म्हणून आपल्याला साधू संताचं बी काय असतंय? देणं असतंय. समाजाशी आपण निगडीत असतो कारण जीवन हे चैनी प्रमाण आहे म्हणून समाजाचं सुद्धा आपल्याला देणं असते. तसं आमच्या पांडुदादानं हे देणं फेडण्यासाठी आध्यात्मिक शिबिर राबवलंय. वारकरी शिक्षण संस्था निर्माण केली आहे. काल परवाच या शिबिराच्या माध्यमातून मी एक गोष्ट बोललो गेलो. मला एक गोष्ट स्वाभिमानानं बोलावं असं वाटतंय. आमच्या अध्यात्मात वारकरी शिक्षण संस्थेत मध्ये हे लेकरं जर शिकायला आले तर लेकरांचा फायदा किती मोठा आहे बघा. मी तुम्हाला सांगल. यदा कदाचित लेकरं दादाकडे राहिले, पखवाजाचं अध्ययन केलं आणि भविष्यात त्याचं मार्गदर्शन घेऊन यांनी जर ठरवलं की मला नाही वाजवायचा पखवाज, मला दुसऱ्या क्षेत्रात प्रगती करायची, काय हरकत नाही. गायन शिकून जर नाही मला गाचं, मला दुसऱ्या क्षेत्रात प्रगती करायची, काय हरकत नाही. बोलू तुम्हाला, वारकरी होऊन मला वारी नाही करायची म्हणलं तरी चालेल, पण कोण होऊन? वारकरी होऊन वारी नाही करायची म्हणलं तरी चालेल, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या 3 गोष्टी ज्या जीवानं आत्मसात केल्यात तो जीव 100% माणूस झाल्याशिवाय राहत नाही. काही कारण असतं, काही कर्म असतं, काही गोष्टी कारण काही मजबुरी असतो, नाही गोष्टी करता आल्या, काय अडचण नाही. पण जगाच्या पाठीवर त्यानं कुठेही जाऊ द्या, त्याच्यातली जी माणुसकी येते या अध्यात्मातून, ती माणुसकी कवाच जाणार नाही. म्हणून मला या लेकरांना माझे मित्र म्हणून एवढा शेवटचा संदेश द्यायचा आहे. नका वाजू पखवाज, नका करू कीर्तन, नका होऊ कथाकार, नका होऊ गायक, पण तुम्हाला या संस्कारामधून माणुसकी शिकवली, त्याचा फायदा तुमचाही होईल, जगाचाही होईल आणि यांच्या मायबापाचा बी होईल. काय फायदा होईल घ्या ऐकून. काय फायदा होईल हे कधी मोठे झाल्यावर रस्ता सोडणार नाहीत, हे यांचा फायदा आहे. वारकरी शिबिराचा फायदा काय आहे? ह्यांनी जे रस्ता पकडलाय त्या रस्त्याच्या खाली येणार नाहीत, हे लेकरांचा फायदा आहे. जगाचा काय फायदा आहे? जगाचा हे फायदा आहे की हे लेकर शिकल्यावर भलेही हे रस्ता सोडणार नाहीत, पण यांच्या संगतीत आलेले लेकर सुद्धा आपण यांच्या सोबत गेल्यावर त्याचा रस्ता सुटणार नाही, हे सुद्धा जगाचा फायदा आहे. मला विचारताल तुम्ही, यांचा फायदा झाला, जगाचा फायदा झाला, यांच्या मायबापाचा काय फायदा आहे? विज्ञानानं प्रगती केलेली आहे. या विज्ञानाच्या काळामध्ये माणूस कधी बिघडल याची काही नाही, गॅरंटी नाही. पण तुम्हाला आत्मविश्वासानं सांगतो, मायबापाला काळजी करायची गरज नाही. किती लेकरू मानसिक टेन्शन मध्ये येऊ द्या, ते लेकरू स्वतः टेन्शन घेईल पण मायबापाला टेन्शन देणार नाही. हे बाल शिबिराचा काय आहे, आणि ते रस्ता सोडणार नाही, हे फायदा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणू लागले, ज्ञानोबारा आजचा अभंग आहे ते तुमच्यासाठी आहे. आजचा अभंग कोणासाठी आहे? ज्ञानोबरायासाठी आहे. का? कारण तुमच्या संगतीत आम्ही तुमच्या संगतीत आलोत ज्ञानोबराय. यदा कदाचित आम्ही कोणत्या गोष्टीसाठी जर रस्त्याच्या बाजूने जात असतो
तर तुम्हाला विशेष करून आमची प्रार्थना आहे का तुम्ही आम्हाला आमचे मायबाप म्हणून आम्हाला रस्त्या संग ठेवा, आम्हाला तुमच्या संगतीत ठेवा, आम्हाला रस्ता सुटू देऊ नका. हेच महाराजांना अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगितलं. तुक म्हणे आता अपुरायासे, तुक म्हणे आता अपुरायाया, तुक म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिसे सांभाळावी. ज्ञानोबरायाकडे प्रार्थना आहे. ज्ञानोबरा आम्ही तरी आज्ञेनेच घेऊ, आणि अज्ञानाचा रस्ता सुटण्याची शक्यता काय असती? जास्त असते. म्हणून ज्ञानोबरायाकडे प्रार्थना आहे. पण प्रार्थना ज्ञानोबरायाकडे आहे, पण सांभाळायला ज्ञानोबरायाकडे मायबापाचा संबंध नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे, प्रार्थना करू लागला, याचना करू लागली. ज्ञानोबरा काय तुमच्या संगतीत आम्ही आलो. विचारलं तुकोबरायला, तुकोबरा नुसते संगतीत आलोत का गेलतात? गेलो ना म्हणली. आदल्या जन्मात नामदेवरायाच्या रूपानं नामदेवरायाच्या रूपानं नामदेवराय 6 वर्ष ज्ञानोबरायासोबत होते. किती वेळ होते? 6 वर्ष होते. आणि त्या संगतीचा फायदा नामदेवरायाला झाला. नामदेवराय म्हणे, देवा तुमच्या संगतीत राहिलो पण मला तुम्ही कळाला नाहीत. तुमच्या संगतीत राहिलो पण तुम्ही कळाला नाहीत. ज्ञानोबरायाच्या संगतीत गेलो की मला ज्ञानोबरायाच्या संगतीमुळे देव कळाले. देव कळाले. म्हणून देवाच्या संगतीत जाण्यापेक्षा वैष्णवाच्या संगतीत जावा. कोणाच्या? वैष्णवाच्या संगतीत जावा. 100% देहाला सुख भेटेल नवल नाही, जीवाला सुख भेटतंय. विठाला विठाला संत संगतीचे काय सांगू सुख,
अपना पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. म्हणून ज्ञानोबराकडे प्रार्थना आहे. ज्ञानोबरा का अनुभव आहे पाठीमागच्या जन्मातला. तुमच्या संगतीत आम्ही आलोत, पण आम्ही संगतीत आल्यावर शेवटी आमचा जीव आज्ञानी हे जगद्गुरु तुकोबरायानं दाखवून दिलं. आमचा जीव काय आहे? आज्ञानी हे. आणि आज्ञानी माणसालाच 2-3 गोष्टी राहत नाहीत. आता बऱ्याच वेळेस हे लेकर आमच्या पुढे नाचतात, बऱ्याच वेळेस लेकर नाचतात. मला वाटतं हेच लेकर होते वडगावमध्ये नाचायला, आणि नाचायला ते पिंगळा म्हणला, आणि नाचता नाचता मला वाटतं हेच होतं. हेच धोतरच फिटलं ना मागलं. सगळे जण लागले हे करायला, हसायला, पण ते हसलं नाही काय नाही. तितक्या माणसात फिटल्याला धोतर अशी मिरवण्या केल्या आणि बरोबर खाऊन पुन्हा नाचू लागलं. पुन्हा नाचू लागलं. ही भजनातली ताकद आहे. ही कशातली ताकद आहे? भजनातली ताकद आहे. का हे नाचतात? बोलू का नको कॅमेरा आहे आमच्या चोपड्याचा? का हे नाचतात? का हे शुद्धीवर नाचतात. कशावर नाचतात? हे शुद्धीवर नाचतात. आणि आपण बी नाचतोच. नाही कळलं तुम्हाला, कळणार बी नाही. घोड्यापुढे नाचतोच ना आपण बी. घोड्यापुढे नाचतो तेव्हा शुद्धीवर नाचत नाहीत, बेशुद्धीवर नाचतात. आणि ते नाचणं कामाचं नाही, हे नाचणं कामाचं आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तना ज्ञान घालवणार साधन आहे, अज्ञान घालवणार. आणि अज्ञान गेलं का नाही मग माणसाला, मला वाटते माणसं अज्ञानपणात काही बी करायला तयार असतात. पण एकदा सज्ञान झाले का नाही मग त्या माणसाला म्हणायचं मारुतुऱ्याला सकाळी सकाळी पाणी घाली जा. ते म्हणजे महाराज आतापर्यंत घातलं गडे, आता जमत नाही का? ते बिना का वस्त्राचं, ओल्या वस्त्रानं देवाकडे झाला महाराज, लाज वाटायली. नवलंकाराची गोटी. वा, नवलंकाराची गोटी. विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. ज्ञानोबराय म्हणले अज्ञानात. आणि दोन टप्प्यात अज्ञान येतंय, 2 टप्प्यात येतंय. हो का? एक तर बालपणात माणसाकडे काय असते, बालपणात काय असते? अज्ञान असते. आणि दुसरं वृद्धपणात अज्ञान येते. पण वृद्धपणात करायचंय म्हणलं तर मग होत नाही. कथेची सामुग्री देहावसानावरी. वृद्धपणात म्हणा बरं एखाद्या माणसाला तुम्ही रोज मारुतीला पाणी घाली जा की, म्हणजे महाराज हातात तांब्या बसना, आता स्नान कवा केलं ह्याचे लक्ष राहीना, आणि कवा जाऊ मध्ये पाणी घालाय शक्य आहे का? नाही. मग ह्या अज्ञानात होतंय. महाराज म्हणले अज्ञान असावं पण कळतं अज्ञान असावं. कसं असावं? कळतं असावं. आमच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच माणसाला गावा वाटतंय, बऱ्याच माणसाला वाजवा वाटतंय, बऱ्याच माणसाला कीर्तन करा वाटतंय. केशव महाराज करा वाटतंय, पण कीर्तन करते वेळेस मी कीर्तनकारला कळावं मला काही कळत नाही. याला काहीच जर कळत नसेल हे जर सांगत असेल तर मग ते अज्ञान ह्याला जाळल्याशिवाय राहत नाही. महाराजाला विचारलं, महाराज तुमचं अज्ञान कसं आहे? महाराजांना अभंगाच्या 3ऱ्या
भय शंखा दुराविला मान नकळे साधन या परते माणसाला कीर्तनात कथेत किंवा ग्रंथातली एखादी शंका असावी पण कुशंका नसावी. शंका असावी. काही माणसं कुशंका काढतात आणि त्या कुशंकेनं विनाकारण पुढच्याचंही मानसिकता बिघडतात आणि आपली मानसिकता बिघडतात. का? शंका असावी माणसाला. आणि शंखेचं निरसन झालं का नाही माणसाला आनंद वाटत आहे. हो, मग शंका असावी पण लाज नसावी. का? माणसाला लाज वाटते माणसाला. कीर्तन भजनाकडे म्हणलं की तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी. हा, मग इकडं कीर्तन भजनात लाज वाटते, परमार्थाकडे लाज वाटते, माळ घालायची लाज वाटते, पांढरे कपडे घालायची लाज वाटते. लाज नाही वाटायला पाहिजे माणसाला. हा, का? अरे आपल्याला लाज वाटायचं काय? स्वाभिमानाच्या गोष्टीमध्ये लाज वाटू नये आणि लाज वाटायच्या ठिकाणी लाज वाटली पाहिजे. कलियुगाची रीत आहे सध्या. जिथं लाजायचंय तिथं लाजणत आणि जिथं लाजायचं नाही तिथं माणसं लाजायले. म्हणून महाराज म्हणजे इथं लाज वाटू नये. लाज भय भय नसू नये. हो, जिथं कुठं भय नसू नये, परमार्थात भय नसू नये. संसारात भय वाटावं. संसारात काय वाटावं? भय वाटावं. संसारातलं भय एक दिवस माणसाला त्या पेवाच्या आपला जवसाचा पेव राहते का? जुन्या माणसाला कळलं पेव, लेकराला काय कळणार आहे? जवसाच्या पेवात उन्मत्त माणूस सोडावा. जवसाच्या पेवात उन्मत्त माणूस सोडावा. मग ते माणूस बाहेर निघण्यासाठी तेवढीच खालून काय लाईत आहे? ताकद लाईत आहे. तसं ते जवस जशी ताकद लाईत आहे, चोपडा असते त्याला काय करीत आहे? खाली ओढीत आहे. काय काय गोष्टी बघा ना. आपण जर विहिरीत उडी मारली तर माणूस विहिरीत राहते का? पोहणं असो नसो माणूस विहिरीत डायरेक्ट नाही बुडत. उडी मारल्यावर वर येत आहे आणि ज्याला पोहता येत नाही ते बुडत आहे आणि जे पोहता येत ते बाहेर निघत आहे. विहिरीतलं तसं आहे, पेवातलं तसं नाही. सुटायाचा काही करीतो उपाय. सुटायाचा काही करीतो उपाय. तसं तसं मध्ये ओढीत आहे. तसा संसार आहे. तसा संसार आहे. संसारात माणसाला भय वाटे परी न सुटे हा. इथं भय वाटलं पाहिजे. माणसं भेतात कुठं? कथेत कीर्तनात म्हणले टाळ घ्या ना, नाही बाबा म्हणले. का? आपल्याला तालात वाजता येत नाही. एकाएकी कसा येणार आहे? एकाएकी येणार नाही. एकाएकी नामदेवराव गायन येणार नाही. त्याला थोडे कष्ट करावे लागतील. 100% आल्याशिवाय राहणार नाही. लाज भय शंका दुराविला मान. मी नाव नाही घेणार, कॅमेरा आहे. आमच्या वारकरी संप्रदायात लढत नाही. चांगली गोष्ट चांगल्या माणसाचं आपण आचरण करायला हरकत नाही. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्हाला जर संसारात बी परमार्थात बी मन समाधान ठेवायचं असेल किंवा त्यांनी सांगितलं तुम्हाला प्रगती करायची असेल, तुमचा परमार्थात अपमान तर कोणी करीतच नाही. इकडे परमार्थात अपमान कोणी करीत नाही. फक्त एकच करा, का? मानाची अपेक्षा कमी ठेवा. कायच्या अपेक्षा? मानाची अपेक्षा कमी ठेवा. 100% तुमची प्रगती झाल्याशिवाय. आज मला तुम्हाला विचारायचंय, परमार्थात आपल्याला एवढा मान आहे तरी सुद्धा आपलं मन काय नाही, काय नाही, समाधान नाही. मन भला मने जन परी नाही समाधान.
आनंदे आवडीने. महाराजाला विचारलं, महाराज गाणार, नाचणार, उड्या मारणार कोणत्या भजनात? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वरी समाधान से तू का मने आता बोलिया साया से तू बोलिया साया से तू का मने आता 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 बोलिया साया से जगदीशे सामावे आमा जगदीश सामावे गायनाचे उडे आपोलियाचे दे गायनाचे उडे आपोलियाचे दे आमा जगदीशे आमा जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे गायनाचे उडे कोणाची आनंदे आवडीने मनाची आनंदे आवडीने गायनाचे उडे अपोलियाचे गायनाचे उडे अपोलियाचे मनाची आनंदे आवडीने मनाची आनंदे आवडीने गायनाचे उडे गायनाचे उडे तुका आम्हा जगदीशे संभाळावे गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाची आनंदी आवडीने. या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज पांडुरंग महाराजाच्या सहवासात ही बाल साधकं आलेली आहेत. यांच्या पुढच्या जीवनाच्या वाटचालीसाठी
मोतीराम महाराजाची, मोठ्या महाराजाची आशीर्वाद यांच्या पाठीशी राहावा अशी अपेक्षा करतो. मला वाटतं लेकराच्या सुखासाठी लेकराचे पालक बी भरपूर आले असतात. आज बरेचसे पालक काही कवाच कीर्तन भजनाकडे आले नसतात. कवाच बघा देव बी कसा खेळी आहे. बरेच पालक आहेत गळ्यात माळ नसन, पण आज ते लेकराच्या सुखासाठी कीर्तनात येऊन बसले. पुन्हा एवढ्या उन्हात अजिबात त्याला ऊन लागणार नाही. का त्याला माहित आहे आपल्याला किती ऊन लागू द्या, पण आपले लेकर सावलीत राहावं. प्रत्येक पालकाची अपेक्षा काय आहे? आपण किती दुःखात राहावं, पण आपले लेकर कशात राहावं? सुखात राहावं. म्हणून पालकानं ह्या लेकरायला कोणाच्या संगतीत टाकले? वैष्णवा संगती सुख वाटी जीवा आणि कमी देवा काही नेनो. हो का? या लेकराला सुख व्हावं म्हणून ती वैष्णव को ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेटा. हो, या ज्ञानेश्वर महाराजाच्या किंवा वैष्णवतो मनोजया अवघी देवावरी माया, त्या वैष्णवाच्या संगतीत हे लेकर 100% गेलेत. मला वाटायले आता यांचा प्रवास, यांना काळजी करायची गरज नाही. बोलू आता. पांडुरंग महाराज म्हणजे हे लेकर सांभाळणारे गुराखी आहेत. लेकर सांभाळणारे कोण आहेत? गुराखी आहेत. आता लेकर पालकाचे, लेकर फक्त आता ते पहिल्या काळात नाही का गाई सोडून द्यायच्या मालकाचं काम होतं, आणि चाराय नेणाऱ्या गुराख्याचं काम होतं, आणि संध्याकाळी आणले की आपल्या घरी गाई जायच्या. तसे हे लेकर सांभाळणारे पांडुरंग महाराज गुराखी आहेत. पण या गुराख्याला साथ करणारे पालकच आहेत असे नाहीत. आदरणीय आपल्या गावचे रहिवासी तथा सध्या कर्म परभणीत आहेत रामभाऊजी ताडपांगरीकर यांनी हे लेकरं शिकायलेत म्हणून मलाही काहीतरी परमार्थ घडावा म्हणून लेकरांसाठी टाळं दिलेली टाळं. मला वाटतंय शिवाजीरावजी बेले यांनी बी टाळं दिलेली आहेत. तुम्ही फक्त घेत राहा आणि शिकवित राहा, तुमच्या संस्थांना कधीच कमी पडणार नाही. 100%. आज यांनी टाळं दिलेत. हे टाळं लेकरायच्या हातानं वाजायलेत. मला वाटायले लेकरायला पुण्य मिळेल नवल नाही, पण तुम्हाला हे पुण्य येतंय ना 100%. का? एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही वारीला पाठवा आणि त्याला पैसे द्या, तुमच्या पैशानं तुम्हाला बसल्या त्या माणसानं केलेल्या वारीचं पुण्य मिळाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही टाळं दिलीत, 100% तुमच्या लेकरा बाळाला या टाळाच्या पुण्यानं सुख लाभल अशी अपेक्षा करतो. हो रामभाऊ होय, दुसरं शिवाजीराव आपले बेले आले नाहीत, ते आमचे दोस्तच आहेत आणि हे बी दोस्तच आहेत. का? आशायचा दोस्ताना आपला करावंच लागतंय. का? कारण आपण कमकुवत आहेत आर्थिकनं, आणि देव कोठे काही एक आहे, एक नाही देत असतंय. आणि मी अगोदरच तुम्हाला म्हणलं की हे चक्र आहे, एकट्याचा नोहे खेळ, या चक्रानंच हे चलत आहे. म्हणून उन्हाच्या पहाऱ्यामुळं मी जरा कीर्तन आटपतं घेतलंय, कारण मला म्हणू लागले पुन्हा येणाऱ्या पालकायचा, येणाऱ्या अशा दात्याचा माझ्या हातानं यांना सत्कार करायचा आहे. मी म्हणलो बाबा आपण कीर्तन कमी करू, कारण आपली घरची गोष्ट आहे. कीर्तन ताडपांगरीत नसतंय असं होतच नाही आपलं. मला ताडपांगरीनं दत्तक घेतल्यामुळं दत्तक घेतल्यामुळं मी बी ताडपांगरीतला एक मेंबरच झालो आता. म्हणून झालेली सेवा ग्रामदैवत मारुतीऱ्या सद्गुरू मोतीराम महाराज वैकुंठवासी मोठ्या महाराजाच्या चरणावर समर्पित करतो. इथंच थांबतो. पुढची रूपरेषा तुम्ही सांगा आता. यानंतर